राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता एक दिलासा मिळाला आहे. सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नागपूर सोयाबीन बाजारभाव असेल, अकोला सोयाबीन बाजारभाव असेल, अमरावती सोयाबीन बाजारभाव असेल, जालना सोयाबीन बाजारभाव असेल. सर्वोत्तम दर वाशीमध्ये 60-65 रुपये. त्याचप्रमाणे जालना असेल, लातूर असेल, आजच्या मितीला लातूरमध्ये 6,400, 6,500. त्याचबरोबर जालनामध्ये सुद्धा चांगला बाजारभाव मिळत आहे. चला तर पाहूया राज्यातील महत्त्वाची बाजार समितीमध्ये लातूरमध्ये 6,529 क्विंटल 5,300. सर्वात कमी दर 6,490 रुपये. सर्वोत्तम दर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 53 ते 65 रुपये. कारंजा मार्केटमध्ये 2,000 क्विंटल 5,500 रुपये ते 6,250 रुपयाचा बाजारभाव. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 55 ते 63 रुपयाचा बाजारभाव आहे. हिंगणघाट मार्केट 1,630 क्विंटल 5,000 ते 6,200 रुपयाचा बाजारभाव. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 ते 62 रुपयाचा बाजारभाव आहे. जालना बाजार समितीमध्ये 1,630 क्विंटल 5,000 ते 6,180 रुपयाचा प्रति क्विंटलचा बाजारभाव. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 50 ते 62 रुपये. वाशिम 2,803 क्विंटल 5,300 ते 6,203 रुपयाचा बाजारभाव. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 53 ते 63 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. अमरावती मार्केट 1,622 क्विंटल 5,000 ते 6,011 रुपयाचा बाजारभाव. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 ते 60 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. लासलगाव 777 क्विंटल 5,000 100 ते 6,211 रुपयाचा बाजारभाव. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 51 ते 63 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं तर बार्शी असेल, गंगापूर असेल, तुळजापूर असेल, अमरावती असेल, कोपरगाव असेल, लातूर असेल, लासलगाव असेल, जालना असेल, हिंगणघाट असेल, वाशिम असेल, जिंतूर असेल, मलकापूर असेल, 50 ते 60 रुपयाचा सरासरी सर्वीकडे बाजाराची अपडेट आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.